लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। जय शिवराय। आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी ठरल्याप्रमाणे आम्ही संगमावली येथे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळी एक संकल्प केलेला आहे आणि सर्वजण भेटलो आम्ही। सातारा गॅजेट लागू झालं पाहिजे, त्या संबंधित विविध मागण्या आहेत, त्याबद्दल आम्ही बोलणार आहे। तसेच महत्त्वाचा एक विषय आहे, छगन भुजबळराव हे संविधानिक पदावर मंत्रिपदावर राहतात आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करतात। सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि मेळावे घेऊन खास करून, आणि हे खूप समाजाच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या एकोप्याच्या दृष्टीने धोकादायक आहे। त्यामुळे शासनाने यांच्यावर वेळीच कारवाई करून राजीनामा घ्यावा अशी एकमताने आमची मागणी आहे। त्याचबरोबर सातारा गॅजेटर लागू करण्याबाबत माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलेलं होतं, त्या उपोषणामध्ये हैदराबाद गॅजेट 2 सप्टेंबरला लागू केलं, पण त्याच वेळेला एक आश्वासन दिलेलं होतं शासनाने की आम्ही 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये आम्ही लावून टाकू, बरं का, लागू करू सातारा गॅजेट। तर सातारा गॅजेट लागू होण्यासाठी अवधी निघून गेलेला आहे। शासनाची त्या पातळीवर आम्हाला कोणती हालचाल दिसत नाहीये की लागू करण्याच्या बाबत। तर शासनाला आम्ही एक आश्वासन करू शकतो की जर ठरल्या वेळेमध्ये जर तुम्ही लावलं नाही, सातारा गॅजेट लागू केलं नाही, निर्णय घेतला, तर आम्ही सर्वांच्या वतीने जन आंदोलन आम्ही करू। तसेच पुढील एक आंदोलन मान तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत, हे सुद्धा स्वयंसेवकी जाहीर करतील। बरं, माऊली दादा बोलतील तुम्ही। सर्व सातारा जिल्ह्यातील प्रमुख मराठा समाजसेवक यांच्या उपस्थितीमध्ये जे सातारा गॅजेट 15 दिवसात राज्य शासनाने लागू करण्याचं आश्वासन दिलं असताना त्यामध्ये इतर बी जे मुंबईमध्ये आझाद मैदानावर गाड्या गेलेत त्यांच्यावर काही गुन्हे दाखल केलेत। त्यानंतर समाजाने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करताना जे काही पोलीस प्रशासनाचे गुन्हे दाखल केलेत ते मागे घेण्याचं आश्वासन दिलं असताना अद्यापपर्यंत आश्वासन 1.5 महिना तरी ते शासनाने गृहमंत्र्यांनी अद्यापर्यंत पाळलेलं नाही। त्याचबरोबर आज राज्यामध्ये 58 लाख 57 लाख नोंदी शिंदे समितीने शोधून सुद्धा आज अतिशय इतर समाजाचे जे काही प्रशासनामध्ये अधिकारी आहेत त्यांनी जाणीवपूर्वक सातारा समाज कल्याणमध्ये किंवा देवडे असेल, इतर ठिकाणी कराड असेल, पाटण असेल, बऱ्याच ठिकाणी कुचुंबनं आपल्या समाजाच्या विद्यार्थ्याची पालकाची केली जाते। आणि समाज कल्याणमध्ये तर नवीन 2 अधिकारी आलेत, त्यांनी कुठलंही दाखल केलेलं कुणबी व्हॅलिडिटी प्रकरण हे रिजेक्ट करतात आणि ते कुठल्याच पद्धतीने काही कारण न सबळ देता रिजेक्ट करून जाणीवपूर्वक समाजाबद्दल सर्टिफिकेट न मिळण्याची भूमिका वठवतात। तरी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मी सातारा जिल्ह्याच्या मराठा सेवक यांच्या वतीने त्यांना म्हणजे प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांना आणि मुख्यमंत्र्याला आवाहन करतो की त्यांनी त्याची निलंबित करावं। शिवराय बांधवांनो, मी अखंड मराठा समाजसेवक सोहम शिर्के। आम्ही येणाऱ्या 3 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व सातारा जिल्ह्यातर्फे मान येथे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे। कारण ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आम्हाला गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं की सातारा गॅजेट आम्ही लागू करू। संघर्ष होता, मनोज जरांगे पाटील साहेबांच्या समोर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला फक्त 15 ते 1 महिन्याचा वेळ द्या, पण या सरकारने कुठली हालचाल दिसत नाही सरकारची। आणि म्हणून आम्ही सर्व साताराकरांनी ठरवलंय की कुठून तर ठिणगी पडली पाहिजे, सुरुवात झाली पाहिजे। म्हणून आम्ही 3 तारखेपासून मान येथे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे। तरी सर्व प्रशासकीय यंत्रणेला एवढंच आव्हान आहे की 3 तारखेच्या अगोदर तुम्ही सातारा गॅजेटवरती मार्ग काढावा, नसेल तर हे उपोषण टोकाचं उपोषण होणार आहे। आम्ही संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे रणनीती आखणार आहे, पण सरकारला कुठेतरी जाग यावी म्हणून आपण एक सुरुवात करतोय मान तालुक्यातून। आणि दुसरी गोष्ट, जी पूर्ण महाराष्ट्रात जी कुणबी दाखला काढण्याची पद्धत आहे तर बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धत आहे आणि काही ठिकाणी ही टिप्पणी पद्धत चालू आहे। तर आम्ही तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिले की तुम्ही टिप्पणी पद्धत रद्द करून ऑनलाईन पद्धत करावी, कारण टिप्पणी पद्धतीमध्ये जवळजवळ 30 ते 35 ते 40 दिवस जातात। आणि जर ऑनलाईन पद्धत तीच जर असेल जी इतर मराठा म्हणजे इतर ओबीसी समाज जाते त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धत आहे, त्याच्यामध्ये 7 ते 10 दिवसामध्ये कुणबी दाखला निघतो किंवा त्यांच्या जातीचा दाखला निघतो। तर मराठा समाजासाठी किंवा कुणबी समाजासाठी हा टिप्पणी पद्धत रद्द करावी आणि पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथं टिप्पणी पद्धत आहे तिथं ऑनलाईन पद्धती राबवण्यात यावी। सर्वांना जय शिवराय। आज आपण इथे माऊली संगम येथे सकळ
मराठा समाज सातारा जिल्हाच्या वतीने बैठक नियोजन केले होते. त्याप्रमाणे सर्व बैठकीला हजर राहिलेले आहेत. मनोजदादांची आम्ही अंतर्वेल सराटी येथे भेट घेतली होती. त्यावेळी म्हणलं सातारा ग्रॅज्युएट होईलच लवकरच, थोडासा वेळ लागेल, पण आपण सातारा जिल्ह्यातले बांधव आहोत. सातारा ग्रॅज्युएटसाठी आपलं काय कर्तव्य आहे की नाही? का आपण नुसतं आयत्या ताटावर बसणार आहे का? हे सातारा जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन हा लढा देण्यासाठी आज आपण इथे निर्णय घेणार आहोत. जर लवकर जर ग्रॅज्युएट जर नाही लागू केलं तर आम्ही आमरण उपोषण करण्यासाठी बसणारच आहोत आणि हे आम्ही निश्चय केले. जय शिवराय. जय शिवराय. मराठा समाजासाठी जे आर्थिक दुर्बल गटासाठी म्हणजेच मराठा समाजासाठी जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, तिथून लाखो उद्योजक घडतात, गोरगरीब कुटुंबातील उद्योजक घडतात. हे महामंडळ गेले काही महिने एलवाय अर्जच बंद प्रक्रिया बंद आहे. तरी शासनाने ताबडतोब एलवाय चालू करावा. एलवाय अर्जच बंद प्रक्रिया बंद आहे. तरी शासनाने ताबडतोब एलवाय चालू करावा ही आम्हाला विनंती आहे. नाहीतर आम्ही आंदोलनाचा इशारा घेऊ. त्याचसोबत अजून एक महत्वाचा विषय आहे. शासनात मी सूचित करतो की ज्या कुणबी नोंदी शोधून काढलेल्या आहेत तुम्ही, त्या नोंदी आहेत 58 लाख आणि आज प्रमाणपत्राचं त्याचं 10% सुद्धा निघालेलं नाही. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कार्यपद्धती तुम्ही निश्चित केलेलं नाही. सक्षम अधिकारी हे आण पेपर, ते आण 7/12 हे आण, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या तहसील कार्यालयामध्ये पेपर मागताना दिसतात. तर आमची अशी मागणी आहे की तुम्ही शासनाने एक परिपत्रक काढून मराठा कुणबी यांना प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धत निश्चित करावी. तसेच तालुका सातारा आणि सासपाडेमध्ये एक दुर्दैवी निंदनीय घटना घडली. एका नराधमाने 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केला आणि खून करून टाकलेला आहे. तर आमची सर्वांची अशी मागणी आहे एकमुखाने की जलद गतीने ही केस चालवावी आणि त्यात फाशीची शिक्षा करावी, ही अशी आमची मागणी आहे. सातारा जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये जे अध्यक्ष आणि सदस्य आणि सचिव किंवा इतर त्यांची कार्यकारिणी आहे, ते जाणीवपूर्वक जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले कुणबी जात पडताळणी व्हॅलिडिटी करताना ते जाणीवपूर्वक एकही व्हॅलिडिटी ते स्वीकारत नाहीत किंवा फायनल करून त्यांना व्हॅलिडिटी देत नाहीत. तर या 2-3 अधिकाऱ्यावर शासनाने, मुख्यमंत्र्यांनी आणि समितीने त्याच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा त्यांना निलंबित करावं अशी मी सातारा मराठा सेवकाच्या वतीने तेवढाच विषय. माऊलीदादांनी सांगितल्याप्रमाणे जर ह्या अधिकाऱ्यांनी आमच्या व्हॅलिडिटी थांबवून ठेवल्या तर आम्ही एकदा प्रशासनाला निवेदन देतोच आहे. दुसरी गोष्ट, जर त्यांनी पुढं जर समाजाला त्रास द्यायला सुरुवात केली तर आम्ही पूर्ण सातारा जिल्हा आम्ही त्या विभागावरती मोर्चा काढणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जर सातारा गॅजेटेर जे ठरल्याप्रमाणे जर येणाऱ्या 3 तारखेच्या अगोदर हालचाली आम्हाला दिसल्या नाहीत तर मात्र या प्रशासनाला आमचा जाहीर आव्हान आहे आणि इशारा आहे की बाबा येणाऱ्या 3 तारखेला आम्ही सातारा मान तालुक्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करतोय. आणि याला एक बोलतात ना, हे आमची पहिली सुरुवात आहे. हे आमरण उपोषण कडक होणार आहे आणि असेच आमरण उपोषण पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये होतील. त्याच्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर याच्यावरती काही तो निर्णय घ्यावा. ओके. नमस्कार. आता आम्ही सर्व मराठा बांधव सातारा संगमावलीत जमलेलो आहोत. त्यामध्ये सर्व तालुक्यातला जर निकष बघितला तर कुणबी दाखल्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत प्रशासकीय अधिकारी अवलंबत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कुणबी दाखले मिळण्यासाठी 3-3, 4-4 महिन्याचा कालावधी, याच्यापेक्षा जादाही कालावधी जात आहे. तर ती प्रोसेस सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी एकसारखीच व्हावी आणि जास्तीत जास्त लवकर मराठा बांधवांना कुणबी दाखले देण्याचा प्रयत्न प्रशासनानं करावा, एवढीच अपेक्षा आमची मराठा बांधवामार्फत मागणी केली आहे. त्यासाठी आम्ही जिल्हाभर आंदोलनाच्या भूमिकेत आहे. जय शिवराय. आंदोलनात आपण माऊली इथे जमलेलो आहे. सर्व सातारकर बांधव जमलो आहेत, मराठा बांधव. सांगायचा विषय असा आहे की दादांनी खूप मोठ्या विषयाला हात घातला. मी पण शिव संघटनेचा कार्यकर्ता दादांच्या हाताला हात देऊन आणि मंदिरातली मनगट लावून आतापर्यंत लढलो. पुढे काही वाटत नाही आम्हाला काही गोष्टीसाठी की चला ठीक आहे, समाजाबरोबर राहणे आपलं काय अधिक गरज आहे. दुसरी गोष्ट की
तळागाळातल्या शेतकरी आणि कष्टकरी समाजाकडे आपण बघितलं पाहिजे. आपण थोडं सामाजिक कार्य करताना त्यांच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या पण अडचणी आपण जाणून घेतल्या पाहिजे. शासकीय लोक त्यांना अक्षरशः आहे ना एक आता पेपरसाठी 10 वेळा चक्रा मारायला होतात. त्यासाठी तुम्ही बांधवाने आम्ही बांधवाने सगळ्यांनी यांच्यावरती शासकीय दबाव आणून किंवा यांना व्यवस्थितपणे मार्ग विचारून आपल्या बांधवांना साथ देणं खूप गरजेचं आहे. जय शिवराय. जय छत्रपती शिवराय. अखंड मराठा समाज आपला महाराष्ट्रभर आहे. त्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मराठा समाजसेवकांचं हार्दिक स्वागत. तर आज ठरल्याप्रमाणे आपले सर्व कार्यक्रम पूर्ण योग्य ते पार पडला. सांगायचा मुद्दा, जर आपण इतिहासाकडे का बघितलं पाहिजे तर आपल्याला प्रेरणा मिळते. आणि प्रेरणास्थानाचं जे ठिकाण आहे आपले सातारचे छत्रपती शाहू महाराज त्यांनी जे साम्राज्य उभं केलं ते तुम्ही सर्वांना माहितीच आहे, मी काही जास्त सांगणार नाही. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की 1674 साली जे छत्रपती शासन झालं आणि तिथून 1960 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनापती झाले. छत्रपती घटनापती आता संधी चालून आलेले आहे, अन्नदाता पती होणारच आहे. आणि ह्यासाठी आरक्षण ही एक झाकी आहे. अन्नदाता पती होणारच आहे आणि भविष्यात आपला समाजातला पंतप्रधान होण्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हायचं आहे. मतभेद मनभेद सगळे बाजूला ठेवायचे आहेत. आणि ह्या चालू हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे आणि सातारा गॅजेट लागू करायचंच आहे. आणि ह्यासाठी इथं आज संकल्प झालेला आहे. हे जे स्वराज्य सुराज्य स्थापन झालं या छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आज सगळ्यांनी समाजानं शपथ घेतलेली आहे. हे मराठा साम्राज्य होतं आहे आणि कायम राहणार आहे. आणि ह्यासाठीच हे संघर्ष चालू आहे. आणि महाराष्ट्र शासन पंतप्रधान मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, यांना विनंती करतो आम्ही इथून की छत्रपती मराठ्यांची राजधानी ही कशी निर्माण झाली, का निर्माण झाली याचा तुम्हाला अभ्यास आहे. ही पुन्हा वेळ आणून देऊ नका आणि योग्य वेळेत सातारा गॅजेट पूर्ण करा ही आम्ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा साम्राज्य. जय शिवराय. सकल मराठा समाज सातारा जिल्हा यांच्या वतीने आम्ही शासनास एक इशारा देत आहे की सदर आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर आम्ही 3 नोव्हेंबर रोजी मान इथे सातारा जिल्हा पूर्ण 11 तालुकेच्या ताकदीने आम्ही मान इथे उपोषणाला बसणार आहोत. आणि हे आमरण उपोषण असणार आहे, टोक्यात उपोषण असणार आहे. ही दखल घ्यावी.